चला माऊली, आज बनवूया आपण उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. इथे खोबरं, लसूण, आलं, हे उकडलेले बटाटे आहे आणि कोथिंबीर, जिरे पावडर, तिखट, हळद, धने पावडर, मीठ. खोबरं इथे किसून घेणार आहे. आपल्याला खोबरं कच्चंच वापरायचं आहे. तशी एकदा करून बघा, खूप छान टेस्ट येते. सर्वात आधी आपण कोथिंबीर, लसूण, आल्याचे तुकडे आणि हे किसून घेतलेलं खोबरं आहे. आपल्याला हे कच्चंच काढायचं आहे. आणि थोडीशी हळद, पाणी घालून याचं चांगलं बारीक वाटण करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटण करून घेतलेलं आहे. तेल घालून घेऊ, वाटण घालून घेऊया. हे वाटणाचंच पाणी आहे, पण आपला मसाला चिकटणार नाही. त्यामध्ये आपण तिखट घालणार आहोत. 2 चमचे तिखट, मीठ, थोडीशी हळद, धने पावडर, जिरे पावडर. आणखीन थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजू द्यायचं आहे. इथे मी थोडासा बटाटा असा कुचकरून घेतलेला आहे हाताने. हा याच्या रश्श्यामध्ये टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करून घ्या आणि आपल्या रस्स्याला चांगला घट्टपणा येईल. बघा, आपला रस्सा इथे मस्त उकळी आलेली आहे रश्श्याला. आणि याच्यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा घालून घेणार आहोत. आणि मस्तपैकी अशी वरून कोथिंबीर घालणार आहोत. इथे आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार.